मिलन छे दिन का हमारा तुम्हारा, मिलन छे दिन का हमारा तुम्हारा, दिन का हमारा तुम्हारा, मिलन साथ देगा हमारा तुम्हारा, रहे जिंदगी तो मिलेंगे दोबारा, मिलेंगे दोबारा। झाली शिव कथा रंग ओसरला, झाली शिव कथा रंग ओसरला। 7 दिवसाची कथा आज संपली. 6 दिवसाचं हे चरित्र आज या ठिकाणी थांबणार आहे. आज कथेचा रंग ओसरून जाईल. उद्या दुपारचे 1 वाजले की सगळ्याला आठवण येईल, पण उद्या कथा नसेल. सगळ्याच्या कानामध्ये ते शब्द येतील, शब्द ऐकू येतील, टाळी वाजवण्याची इच्छा होईल, पण उद्या ही कथा नसेल. ज्या गिरी परिवाराने या कथेचं आयोजन केलं, ज्या मंगलनाथ मंदिराच्या पवित्र यात्रेच्या निमित्ताने या कथेचं आयोजन झालं, तो गिरी परिवार, त्याचबरोबर आमच्या यशोदाताई आणि माऊली महाराज, सगळे तुम्ही सद्भक्त मंडळी, मंगलनाथावरती प्रेम असणारे. दरवर्षी महाशिवरात्री आली की तुमची सगळ्याची गर्दी असते. 7 दिवस कथा होणार आहे म्हणून वाट बघता. कथेचा दिवस येतो आणि एक दिवशी कथा संपूनही जाते. आज कथा थांबणार आहे. आता राहतील त्या फक्त वर्षभरासाठी आठवण. काय माहिती पुढल्या वर्षीला कोण असेल कोण नसेल हे देवाच्या मनात. फक्त आपण म्हणायचं की पुन्हा भेटूया, चला परत एकदा भेटू, पण भेट आपल्या नशिबात असेल की नाही माहित नाही. आजच्या या कथेला मी या ठिकाणी थांबवतोय. जाता जाता एवढंच सांगत आहे सगळ्यांना, झाले शिव कथा रंग ओसरला, झाले शिव कथा रंग ओसरला. तुझी दासियाला महादेव, तुझी दासियाला महादेव, महादेव. आम्ही जातो अमुच्या गावा, आम्ही जातो अमुच्या गावा. कथा होणार आहे म्हणजे की सगळे लपवलीने निघायचे. चला लवकर आवरा, 12 वाजले, 1 वाजता कथा आहे, 12 झाले असतील. सगळ्याची धावपळ व्हायची. बसायला जागा लवकर भेटेल म्हणून पुढे येऊन बसायचं. उद्यापासून लगभग असेल पण कथा नसेल. नीरो पसंता हाती आला, नीरो पसंता हाती आला, हाती आला. झाले शिव कथा झाले शिव कथा रंग ओसरला. हम तो चले परदेस, हम परदेसी हो गए, हम तो चले परदेस, हम परदेसी हो गए. साथ कुछ ना आया, हम अकेले ही चले, साथ कुछ ना आया, हम अकेले ही चले. ओ, ओ, ओ,
शेवटी एवढंच सांगतो, झाली शिव कथा रंग ओसरला, झाली शिव कथा रंग ओसरला, रंग ओसरला रे, झाली शिव कथा आम्ही जातो अगोचा गावा, झाली शिव कथा रे, झाली शिव कथा रंग ओसरला रे, रंग ओसरला रे, झाले शिव कथा. तुम्ही सगळ्यांनी 7 दिवस एवढं प्रेम दिलं. यावर्षी पहिल्या दिवसापासून गर्दी आहे. सगळ्यांनी खूप मोठा आनंद घेतला. पहिल्या दिवशी मोठी मिरवणूक काढली ते सगळे यजमान, ज्यांनी कथेचं आयोजन मोठं केलं ते सगळे यजमान, ज्यांनी या ठिकाणी हे प्रेक्षेपण लाईव्ह यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुकवरती केलं ते यजमान, त्याचबरोबर आमचे कपाळ साहेब. यावर्षीची सिस्टीम साऊंड सिस्टीम पण जरा चांगली लागली, सुंदर लागली, त्याबद्दल त्यांचेही आभार. ज्यांनी गेली 7 दिवस सुंदर असं गायनाचं साथ दिले ते आमचे अभिजित दादा, ज्यांनी सुंदर असा तबला वादन केला ते आमचे गजू दादा, ज्यांनी पॅड वाजवला संतोष दादा, आणि सुंदर सुंदर झाकी करून आपल्याला साक्षात देवतांचं दर्शन घडून आणलं ते आमचे प्रदीप काका. या सगळ्यांचे आभार. ज्यांनी ज्यांनी अन्नदान केलं, ज्यांनी ज्यांनी या मंदिरामध्ये काही ना काही फुलाची पाकळी दिली, तुम्ही सगळे लोक, तुमच्या सगळ्याचे खूप खूप आभार. या कथेला आज याच ठिकाणी मी भगवान मंगलनाथाच्या चरणी समर्पित करतो. पुनश्च एकदा कोणी राहिलं असेल तर त्या सगळ्यांचे आभार. आणि या कथेला इथे पूर्णविराम देतो. बाकीच्या सूचना होतील, पूजन होईल आणि आरती करून आजच्या कथेला पूर्णविराम दिला जाईल. नमः पार्वते पते शिव हर महादेव.